आणि आता थेट जाऊया कल्याणमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आता सुरू झालेला आहे। तलाव परिसरामध्ये उद्धव ठाकरे स्वतः पोहोचलेले आहेत। 1.25 एकर जागेमध्ये स्मारक आकारण्यात आलेले आहे। उद्धव ठाकरे या स्मारकाचं उद्घाटन करणार आहेत। बोटीचं आगमन झालेलं आहे। हे खाली उतरत आहेत, कोणी गोंधळ करू नये। काही क्षणातच सर्व अतिथी या ठिकाणी येणार आहेत। माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, त्यांच्यासोबत माननीय सौ रश्मीताई ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार अनिलजी देसाई साहेब, या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर आपण विराजमान व्हावं। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो। कल्याणमधून थेट दृश्य आपण बघतोय। बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणारे पोस्टर्स इथे लावण्यात आले आहेत। उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतलं हे स्मारक आहे। 1.25 एकर जमिनीवर पसरलेलं हे भव्य स्मारक आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आता सुरू झालेला आहे। उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख तिथे पोहोचलेले आहेत। तर नेमकं कसं आहे हे स्मारक, काय आहे या स्मारकाची वैशिष्ट्य, याबद्दल जाणून घेतलंय ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी। बाळासाहेब ठाकरे यांच्या देशातल्या पहिल्या स्मारकाचा आज लोकार्पण होत आहे। कल्याणच्या काळा तलाव इथे हे भव्य स्मारक बनवण्यात आलं आहे। एकूण 1.25 एकर जागेवरती हे स्मारक बनवण्यात आलं आहे। या स्मारकाचं मुख्य आकर्षण हा 22 फुटी पुतळा जरी असला तरीसुद्धा बऱ्याच बाळासाहेबांवरती गोष्टीसुद्धा या स्मारकाच्या मध्ये आहेत। माझ्यासोबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। हे एक ऐतिहासिक स्मारक होतं या ठिकाणी आणि यामध्ये या स्मारकाच्या माध्यमातून फक्त इथे पुतळाच उभारलेला नाही तर आर्ट गॅलरी आहे, म्युझियम आहे, आदरणीय बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्र आहेत, त्यांची जुनी भाषणं आहेत। हा सगळा साठा या म्युझियममध्ये आणि आर्ट गॅलरीमध्ये आहे। शिंदे साहेब, मला सांगा, ही नक्की जी संकल्पना आहे ती नेमकी कोणाची आहे याच्यामागे, आणि सगळं जे देखरेख जी होती स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा या पूर्ण स्मारकाच्या कामामध्ये लक्ष देत होते? हा, बिलकुल। जेव्हा या तलावाचं लोकार्पण झालं उद्धव ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते, आणि उद्धव साहेबांनाही माहिती आहे की बाळासाहेबांच्यामुळेच ही देण या कल्याणकरांना मिळालेली आहे। त्यामुळे याच परिसरामध्ये असं भव्य दिव्य स्मारक जर झालं तर निश्चितपणे एक ऐतिहासिक स्थळ या ठिकाणी निर्माण होईल। आणि म्हणून उद्धव साहेबांची एक संकल्पना होती की या तलाव परिसरामध्येच बाळासाहेबांचं स्मारक व्हावं आणि या प्रत्येक कामामध्ये उद्धवजीने स्वतः लक्ष घालून बारीक सारीक सगळ्या गोष्टींवर त्यांची देखरेख होती आणि निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढं भव्य दिव्य स्मारक होतं, याचा देखील आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। हे स्मारक आहे, हे नुसतं स्मारक नसून हे स्फूर्तीस्थान आहे, शक्तिस्थान आहे। पण त्याबरोबरच या स्मारकामुळे आनंदजी दिघे साहेब, पण महानायकांनी स्वप्न रेखाटायचे असतात आणि इतरांनी ती पूर्णत्वास न्यायची असतात। 2001 साली आचार्य अत्रे रंगमंदिराच्या उद्घाटन प्रसंगी माननीय बाळासाहेबांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केला। 2009 साली माननीय एकनाथजी शिंदे यांच्या तडफदार नेतृत्वानं ही धुरा अधिकच आक्रमकपणे हाती घेतली। शिवरायांचा शब्द प्रमाण मानून तानाजी मोरारबाजी ज्या तडफेनं लढले, तीच तडफ, तीच तळमळ, तीच जिद्द एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या शिवसैनिकांमध्ये दिसून आली। बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्यासानं झपाटलेले एक धुरंधर शिवसैनिक।
आदरणीय शिवसेना प्रमुखांनी एक स्वप्न पाहिलं होतं. काळा तलाव हा स्वच्छ आणि भगवा झाला पाहिजे आणि हजारो लोकांना त्याचा आनंद लुटता आला पाहिजे आणि त्यांनी तसे आदेशच आम्हाला दिले आणि स्वच्छ आणि भगवा केला. आज कल्याणचं हे आकर्षण ठरलंय. 2010 हेच ते ऐतिहासिक वर्ष जेव्हा हे स्वप्न पूर्ण झालं. काळा तलावाचं रूपांतर एका सौंदर्य स्थळामध्ये झालं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.